28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्याने बारामती विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली। अजित पवारांच्या जागी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीत उमेदवार आहेत। पण गुरुवारी 23 एप्रिलला मतदान पार पडत असतानाच जय पवार आणि आमदार रोहित पवार यांनी 2029च्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं। जय पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की 2029 मध्ये मी उमेदवार व्हावं अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे। यावर बोलताना रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की बारामतीत 2029ला पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे। यावरून 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांच्या तिसऱ्या पिढीने आत्ताच रणशिंग फुंकल्याचं दिसतंय। पण अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी मात्र दोन्ही पुतण्यांचे कान टोचले। यामुळे पवार कुटुंबात राजकीय संघर्षाचा नवा वाद सुरू झाल्याचं स्पष्ट आहे। पण 2029च्या विधानसभा निवडणुकीत नेमकी लढत कोणामध्ये होईल? जय पवार विरुद्ध रोहित पवार की जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार? सुनेत्रा पवार 2029 मध्ये माघार का घेऊ शकतात? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या रिंगणात असल्या तरी भविष्यात या मतदारसंघाची धुरा कोणाकडे असेल याबाबत पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असतानाच चर्चा सुरू झाली आहे। त्यामागचं कारण आहे जय पवार आणि रोहित पवार यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीबाबत केलेलं भाष्य। त्याचं झालं असं की आई सुनेत्रा पवार यांना मतदान करण्यासाठी जाताना जय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना 2029च्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला। यावर उत्तर देताना मग जय पवार म्हणाले की 2029 मध्ये मी उमेदवार व्हावं अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे। पण मला मात्र कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल। लोकांची मागणी असली तरी स्वतःच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना जय पवार असंही म्हणाले की मला माझं काम पुढे चालू ठेवायचं आहे, सर्वांना मदत करायची आहे, त्यामुळे माझी तयारी आहे की नाही याहीपेक्षा लोकांची इच्छा आहे। दरम्यान जय पवार यांच्या या भूमिकेवर रोहित पवार यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली। यावेळी रोहित पवार म्हणाले की कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते ते ऐकावंच लागतं, पण त्यांचा पक्ष वेगळा आहे। त्यांच्या पक्षाकडून 2029ला निर्णय घेतला जाईल, त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभे राहणार नसतील तर जे कोणी उभं राहतील तो त्यांचा पक्ष ठरवेल। यासोबतच रोहित पवार असंही म्हणाले की जर 2029ला बारामतीत सर्वपक्षीय लढाई होऊ शकते। पण हे सगळं बोलताना रोहित पवार यांनी एक अत्यंत लक्षवेधी विधान केलं, ते म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते। जर घड्याळाकडनं जय पवार उमेदवार असतील तर तुतारीकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असंही रोहित पवार म्हणाले। कारण 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढाई झाली होती, त्यामुळे भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असंच एक प्रकारे रोहित पवार म्हणाले। तसं लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, हे ठीक आहे, पण अजितदादांची शेवटची इच्छा होती की पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे। पण आता दादाच नाहीत, त्यामुळे ते कितीही खरं असलं तरी राजकीय दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात, काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे 2029च्या निवडणुकीत जय पवार हे उमेदवार असतील का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे। पण जय पवार आणि रोहित पवार यांनी केलेल्या या विधानावर अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी मात्र यावरून दोन्ही पुतण्यांचे चांगलेच कान टोचले। एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना श्रीनिवास पवार म्हणाले की पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असतानाच रोहित आणि जयने असं बोलायला नको होतं। शरद पवार साहेब यांची तब्येत बरी नाहीये, एखाद दिवस ते या दोघांना बोलतील, कारण साहेबांना न विचारताच त्या दोघांनी हे वक्तव्य केलं आहे, अशा सौम्य शब्दात श्रीनिवास पवार यांनी दोघांनाही खडसावलं। पण या सगळ्यावरून एक चित्र स्पष्ट होतं की जरी पवार कुटुंब आता सध्या अजित पवारांच्या जाण्याने भावनिक वातावरण असल्यामुळे जरी एकत्र असलं तरी येणाऱ्या काळात पवारांच्या पुढच्या पिढीत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। आणि हा संघर्ष तेव्हाच होऊ शकतो जर सुनेत्रा पवार यांनी 2029ला न लढण्याचा निर्णय घेतला तर। त्यामुळे जय पवार आणि रोहित पवार यांनी जरी 2029 साठी रणशिंग फुंकल्याची चर्चा असली तरी 2029 पर्यंत राजकारणात काहीही घडू शकतं। यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, तर पवार कुटुंब सुद्धा एक होऊ शकतं, किंवा पवारांची तिसरी पिढी राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या विरोधात लढूही शकते। एकूणच काय तर 2029 पर्यंत बरंच पाणी पुन्हा खालून निघून जाऊ शकतं।
दरम्यान या सगळ्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.